आलाय मला सण आलाय पंचमीला जायचंच आहे आता. चल मी जाणार आहोत आईला बोलते जरा. आई बाहेर बसले बोलून येते का म्हणते बघते. आई का करायला? अगं काय नाही लेकरानं मेहंदी काढली. मग मेहंदी काढलंय त्याचे बोट रंगवत बसली हो. काय बी नाही थंड सावली बसली हो. अहो आई उद्या नागपंचमी आहे की मला पण माहेरला लय जावं वाटलं हो. जाऊ का 2 दिवसासाठी? नाही माय आपल्या घरात उद्या पूजा आहे की तुला कुठं बी जाणं होत नाही माय एवढी बार उगर राहणी मानत. अहो आई मोठा लट सण आलाय आता. माझ्या बी घरचे म्हणजे आई अण्णा वाट बघतील का नाही हो. आणि सगळ्या मैत्रिणी ती येत आता. मला बी जाऊ वाटतंय की हो आई. तू 2 दिवस माहेरला गेल्यावर घर कोण सांभाळतंय? माझ्यानं हुल आले काय काय हो आई का 2 दिवस माझ्याशिवाय घर चलत नाही का? चालते सुनबाई, पण सुनबाई जर 2 दिवस माहेरला गेली तर आपल्या ह्या कमलाबाईचा आवाज दुप्पट होतोय. अगं बसा की. तसं काय बी नाही. मी फक्त उग सत्य परिस्थिती सांगायचा प्रयत्न करायला, मी दुसरं काय बी नाही. अहो बाबा तुम्ही तर माझी बाजू घ्या की. मी कुठं नाही म्हणाला, मी तर तुझ्या बाजूने सांगतो सुनबाई. मग मी जाऊ बाबा? नको रे बाबा नको जाऊ नको तू. बाबा अजून ही का आहे? होय सुनबाई मी तुझ्या बाजूनच माझा जीव बी मला प्यारा आहे. नसतर मी तुझ्या बाजूने होईल ही मला आवड करेल. अहो तुम्ही तरी सांगा माहेरला जाऊ का नको? ठीक आहे तू जा की. मग तुला कोण थांबवलं? का म्हणालास? होय तू म्हणल्यास होय, मग तिने जायचं नाही का? अहो मग मी बरोबर आहे का? आईचंही बरोबर आहे तुझंही बरोबर आहे. ठीक आहे मग आता ह्यावर निर्णय काय काढता तुम्ही? निर्णय कसं देऊ मी? मी तर पोरगाव की. तू लय शाना झालास रे. आजकाल बायकोच लय ऐकून आलास. अहो तुम्ही माझा नवरा हाव का आईचा कर्मचारी हाव? अगं सुनबाई तो कर्मचारी नाही, तो कायमचा मायचा नौकर आहे. जाऊ द्या तुम्हाला तिघाला बी बोलून फायदा नाही. जाते मी घरात. चल माझ्या जातीमध्ये आता चल माय आता पंचमीला मी आले. मजा करते झोका खेळते. आई हे आई अगं माय माझं लिकरू आलं की कधी आलीस माय? थांब उठाय बी ना माय. किती दिवसाला आलीस ये माय? किती दिवस झालं येऊन तुला. आलाच गेलती लगेच आली आणि सासूला लय बघू वाटलं होतं. अगं आई नागपंचमीला माहेरला ये ना तर मग कुठे जाऊ? काय म्हणलो ताई तुम्ही? मला वहिनी तुम्हाला आणि का झालंय काय म्हणायला? तुम्हाला यायला परवानगी आहे माहेरला आणि मला जायला परवानगी नाही. हो मी ह्या घरची लेक हाव की. मग मी कोण हाव? तुम्ही सून हाव. म्हणजे मुलीला माहेर आणि सुनाला फक्त घरकामच. अरे बापरे आता खरी पंचमी सुरू झाली. अहो आई तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचार की ग. मग तुला विचाराय कोण नको म्हणलंय का प्रश्न? ताई माहेरला येऊ शकते आणि मी माझ्या माहेरला जाऊ शकते नाही का? अगं तसं नव्ह. मग कसं हाय? अगं घरात पूजा हाय सगळे काम आहेत आणि मला तर होना झाले. ही सगळं टाकून कसं जाती शेमाय? अगं आई आता मी आले की मी मदत करू लागते. तू टेन्शन घेऊ नको. तू मदत करतीस? हो हो मीच आई मीच करू लागते मदत. आई आज इतिहास घडतोय बघा. चक्ताई काम करू लागतो म्हणाले. आता अवैनी जास्ती बोल नका. मी काय जास्ती वेळ काम करणार नाही. मी पहिलं सांगलेलं मी फक्त 5 मिनिट काम करणार. एक काम करूया आता दिव्याच्या कामाचा का नाही एक फोटोच काढून ठेवूया, म्हणजे तिला पुढच्या वर्षी दाखवता येते आपल्याला. बरं ग माय उद्या पूजा झाली का जा मग तू बी माहेरला. कस तर येड वाकड करते मी आता. खरंच आई मी खरंच जाऊ शकते का माहेरला? होय पण संध्याकाळपर्यंत परत ये बघ सांगला हो. आई तुम्हाला तर माहित आहे माझं माहेर किती लांब आहे ती आणि जाणं आणि येणं ह्याच्यातच दिवस जातोय. मग काय फक्त जाऊन का मी फक्त असं दर्शनच घेऊन येऊ का काय माहेरचं? आई मग तिला जाऊ दे की 2 दिवस. का बोलले जाऊ दे? तू बी तिच्याच बाजूने आहेस का रे? ठीक आहे तू बी एक काम कर बॅग सावरून जा तिच्या संग. मी तिच्यासोबत जाऊ का? आता कळलं लग्नानंतर एखाद्या गोष्टीचा जर निर्णय घ्यायचा म्हणलं की किती मोठा धोका असतो
ते आज मला कळलं बाबा हे. म्हणजे मी आता माहेरी जाणार आणि तुम्ही माहेरला जाणार आणि मी इथं राहणार. म्हणजे मी जर माहेरला गेले तर हे घर सगळं तुमच्या माझ्याच ताब्यात. आई मग मी जाते, पण जाताना तेवढी कपाटात चावी घेऊन जाणार. काय का म्हणलं वहिनी? मग बघूया कोण जिंकत आहे ती. नागपंचमीचा नाग कुठं आहे की, पण आमच्या ह्या घरातले सगळे माणसं का नागासारखं खडीच थांबल्यात. तुला आज नागाची पूजा करण्यापेक्षा तूच नागिन म्हणून तुझी पूजा करावं का म्हणून. आता तुम्ही तर गप्पाच बसा. तुम्ही तर लईच बोलायला सोनाच्या पुढं वरचीवर. काय बी मनात येईल तीच बोलायला. काय इज्जत ठेवून त्या सोनाच्या पुढं माझी. काय नागिन दिसलेली हो. तुला नाही काय उग मजाक मध्ये बोललो मी, लगेच सिरियस होत्याच बघतो मी.